नमस्कार, माझं नाव धीरज बाळासाहेब देवरे. मी नाशिकमधून आहे. मी बाहेरचा थोडा सर्चिंग केल्यानंतर मला थोडंसं जपानबद्दल इंटरेस्टेड वाटला. त्यामुळे मी जपानीज थोडीशी लँग्वेज शिकली. मला एक माझ्या रिलेटिव्हनी सांगितलं की निहोन एज्युटेक म्हणून एक कंपनी ट्रेनिंग सेंटर आहे, तिथून तुम्हाला जपानीज लँग्वेज शिकून त्यानंतर ते कंपनी पण हायर करतात. मी आतापर्यंत 1.5 वर्ष मी जपानला राहिलेलो आहे. त्यानंतर आता मी परत चाललोय, टोयोटामध्ये माझं सिलेक्शन झालंय. आणि तुम्ही पण एकदा खरंच जापान रिलेटेड कंपनीबद्दल तुम्ही लँग्वेज शिका, त्यानंतर तिथे तुम्ही जॉब करा. एक नंबरचं तुम्हाला फील वाटेल आणि सगळ्या बाबतीत तुमचं समाधान आणि सुखकारक. माझं नाव सचिन नामदेव गायकवाड. मी राहायला चेंबूरला आहे, मुंबईमध्ये. आणि मला माझ्या मित्राने रेफरन्स दिला चेन्नईला निहोन एज्युटेकचा. मी क्लास कंप्लीट केला निहोन एज्युटेक थ्रू आणि जपनीज लँग्वेज शिकलो. आणि आता मला जपानवरून ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत जपानला जॉबसाठी. तर मी आता इंटरव्ह्यू अटेंड करतो आणि माझं सिलेक्शन झालं की मी जपानला जाणार जॉबसाठी. तर तुम्हीही जपनीज लँग्वेज शिका निहोन एज्युटेक थ्रू आणि जपानला जॉबची संधी मिळवा. थँक्यू. नमस्कार, मी रोनित रामदास पाटील. माझं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड डिप्लोमा आता परस्युइंग आहे. त्यानंतर मी एक्सपिरियन्सच्या बेसवर मला असं समजलं की जपनीज लँग्वेज करून जपानमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे निहोन एज्युटेक थ्रू. तर त्यानंतर मी निहोन एज्युटेकमध्ये 6 मंथचा कोर्स कंप्लीट केला जपनीज लँग्वेज. त्यानंतर मी जपनीज गव्हर्नमेंटचे जे टेस्ट असतात N5, N4, JFT हे कंप्लीट करून मला आता जे जपनीज ऑपॉर्च्युनिटी येत आहे त्याला मी अप्लाय करत आहे. आणि बहुतांश नेक्स्ट इयरच्या स्टार्टिंगपर्यंत मी जपानला जाईल.